चला सामना सुरू करायचा आहे. फलंदाज जरा घाई करायची आहे. पंच जरा घाई करायची, आपल्याला वेळ खूप कमी आहे. 2 ओव्हर 2 षटक. नाही थर्ड राऊंड त्याच्यानंतर अजून एक गोल त्यानंतर. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल. एक धाव आलेली आहे. 1 चेंडू 1 धाव. मला वाटतं जलबावडीची गोलंदाजी एक चांगली साईड आहे, म्हणजे गोलंदाजी त्यांची चांगली होते, पण इथे त्यांना पहिला गोलंदाजी करावी लागत आहे. आणि फुलटॉस चेंडू आडावला गेला आणि 1 धाव अर्जित. 2 चेंडू 2 धावा. आणि हा सिंगल नॉट आउट. 3 चेंडू 3 धावा. एक चांगला सामना जलवावाडी वर्सेस, आणि कुठेतरी फटके लागत नाही. धावची संधी होती पण ती गमावली गेली. आराध्य काही येऊ शकला नाही स्टंपवर. 4 धावा झालेल्या आहेत. फटके काहीसे लागत नाही. मी म्हटलं होतं की जलबावडीची गोलंदाजी एक चांगला फॅक्टर आहे त्यांचा. चांगली गोलंदाजी होती त्यांची, चांगले गोलंदाज आहेत. आणि सर्व संघांनी एक विशेष सूचना आहे की आपला एक अतिरिक्त प्लेअर कुठे पण कुठल्याही खेळपट्टीवर असेल तर स्कोररच्या इथे ठेवायचं आहे. नंतर तुमच्या स्कोरमध्ये काय गडबड असेल तर नंतर चेक केलं जाणार नाही. 1 नंबर पिचवर ओम साई 11 आणि आई बारोंडा दोन्ही संघांनी यायचं आहे. ओम साई 11 आणि आई बारोंडा पिच नंबर 1 वर लवकर पोहोचायचं आहे. चला जलबावाडी 1 ओव्हर 5 धावा. पहिलं षटक संपलं आणि 5 धावा अर्जित झाल्यात. 5 ऑफ में मार ऑफ में. सुरेख गोलंदाजी. जलबावडी संघ कुठेतरी मला वाटतं फायनल बंद मजल मारण्यासाठी पूर्ण उत्सुक आहेत. चांगली गोलंदाजी करतात. मी पहिलाच म्हटलं होतं काय गोलंदाजी आहे. जलबावडीचा चांगला फॅक्टर आहे गोलंदाजी त्यांची. तसंच लायन्स क्लब ऑफ वसई यांच्यातर्फे एक लाईव्ह सामना DPNवर तुम्ही पाहू शकता. तुमच्या आईवडिलांना सांगू शकता आज आम्ही दिवस वाया घालवला आहे तर कुठेतरी चांगला आम्ही एक आमच्यासाठीच प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. तर ती लाईव्ह आम्हाला स्वतःला बघू शकतात इथे. आणि डायरेक्ट हा यांचा चांगला कव्हर केला, नाही तर एक एक्स्ट्रा रन केला असता अजून एक. चांगला शॉट आणि डिक्लेअर स्वरूपात 1 आणि 10 फलका धावा जागवल्या आहेत. 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा 10 फलकावर. विराट क्रिकेट क्लब यांच्या 7 धावा झालेल्या आहेत. मगाशी मला वाटतं त्यांची चांगली फलंदाजी झाली होती पण जलबावडीच्या गोलंदाजासमोर काही त्यांचा जास्त टिकाव लागू शकला नाही आणि 7 धावा इथपर्यंत मजूर मारता आली अजून. आणि अरे फलंदाजानेच वाट लावली आणि 1 सिंगल धाव. 8 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. 8 धावा 10 फलकावर. कुठेतरी चौकार असतात. चांगला शॉट खेळून होता पण बोलतात ना हमें तो अपने ने ले उठा घरों में का दमता. अशीच काहीतरी गत फलंदाजी झाली. आणि चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. नाही तर स्टेप काहीच रन नाही आताचे. 8 धावा झाला. 9 धावांचं आव्हान असेल. जलबावडीला जर सामना जिंकायचा असेल तर 9 धावा कराव्या लागतील. 8 झाला. 9 धावाचं आव्हान असेल. जर सामना जिंकायचा असेल तर जलबावडी संघाला 9 धावा कराव्या लागतील आणि जर विराट क्रिकेटला जर सामना जिंकायचा असेल तर 8 धावापर्यंत त्यांना रोखावं लागेल त्यांना. दोस्ती 11 आणि मयूर 11 कर्णधारांनी इथे यायचं आहे. दोस्ती 11 मयूर 11.
तुमचा टॉस केला जाईल. टॉस करा. दोस्ती 11 आणि काय नाव दोस्ती आणि मयूर 11. मयुरी. तू मयुरी लिहा ना काय ते. ये तो टी शर्ट है कर बदल. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी. चांगला षटका चांगला फटका 1 धावासाठी टिकल्या स्वरूपात. कुठे गेला. अरे इथेच करायचं ना आपलं इथं काय वरचा टी शर्ट काढायचा आहे. पहिले नंतर कर झाले पहिले टॉस बोलायला काय फरक नाही पडत. टॉस सोडून घ्यायचंय. वाईट दिलं ना. 2 धावा. हा लाईव्हचा लाईव्ह मोबाईल पण डायरेक्ट. अरे काय आलं तुमचं. टॉस उडून घ्या. अरे टॉस उडून घ्या ना नंतर टीम हे करा. टॉस उडून घ्या. हां टॉस उडून घ्या. दुसरं कोण आहे. ये दोघं. आणि किती बॉल झाले. 4 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 3 धावा. कोण जिंकलाय. टॉस कोण जिंकलाय. दोस्ती टॉस निघले ना. एक डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव फलका धावा 4. 5 धावा अजून पाहिजे असतील. चेंडू झाले 5. मला वाटते 6 चेंडू आणि 5 धावा. 7 चेंडू आणि 5 धावा. आणि चांगला फटका. थांबा. अंबाडेसर आउट. 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 6 चेंडू 5 धावा. जर जलबावली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडूत 5 धावा कराव्या लागतील. दोघे चांगले फलंदाज मातब्बर जे डिक्लेअर स्वरूपात ढकलू शकतात. जर जलबावली संघ जिंकला तर त्यांचे कोच कल्पेश मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आहे जलबावली संघाला. सहा चेंडू 5 धावा. हो मी जसं म्हटलं होतं दोघेही फलंदाज मातबर फलंदाज डिक्लेअर चांगले खेळून काढतात. तर त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान नसेल. 5 चेंडू 4 धावा करायचे आहेत अजून. दोघेही चांगले मातबर फलंदाज डिक्लेअर स्वरूपात ढकलण्यासाठी 5 चेंडू 4 धावा. हा 3rd राऊंडचा पहिला सामना आहे. ते सेकंड कॉम्पिटिटिव्ह होत आहे. जलबावली संघ चांगलाच फॉर्म मध्ये दिसत आहेत. 5 चेंडू 4 धावा करायचे आहेत. गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी चांगला टप्पा ठेवला. माहिती आहे की तो टिकले स्वरूपात खेळण्याकडे ऑफ साईडला थोडासा चेंडू ठेवला आणि फुल टॉस टाकून थोडासा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 4 चेंडू 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. हा सामना जिंकायचा असेल 3 चेंडू 3 धावा कराव्याच लागतील. आणि अभि काय करता उभा गोलंदाजीसाठी. आणि हा फलंदाज बाद. लेग साईडचा बॉल. सर्व चेंडू ऑफ साईडला येऊन खेळत होते. त्याचा मला वाटते गोलंदाजांनी पहिल्यापासूनच समाचार घेतला की हा फलंदाज ऑफ साईडला खेळतो. ते लेग साईडला चेंडू टाकला आणि क्लीन बोर्ड. 3 चेंडू 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. काय म्हणावं. 2 चेंडू 3 धावा करायचे आहेत. 2 चेंडू 3 धावा. जलबावली संघाला हो सेव्ह डिफेन्स. पण एक सांगू इच्छितो 1 चेंडू 2 धावा. 1 धावाने काय होणार नाही. 2 धावा तुम्हाला लगावाव्याच लागतील. तर हा शॉट चौकारासाठी जावा लागेल त्यांना. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. नाहीतर 2 धावा जरी धावून काढाव्या लागतील तर आतमध्ये बॉल असेल तर. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा.
काय रोमांचक सामना, एक चांगला रोमांचक सामना. हो चलबावाडी संघ चांगला प्रयत्न, पण एक धावामुळे त्यांना माघार पडतावे लागते. आणि विराट क्रिकेटला विजय संघ खूप खूप धन्यवाद. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, पण काहीतरी एक धाव शॉर्ट पडली त्यांना आणि माघारी पडतावं लागतं. तो नाव आहे काय विराट का बताय का टाइम आहे.